युगामध्ये काय झालं? द्वापार युगामध्ये कंस नावाच्या राक्षसांनी चांगल्या चांगल्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याला देवाधिकांना साधू संतांना त्रास द्यायला लागले. मग सगळ्या देवांनी प्रार्थना केली भगवान विष्णूला, हे भगवंता, अरे बाबा द्वापार युगामध्ये तुला अवतार घ्यावा लागेल. कशासाठी? धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्यासाठी यथा यथा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला अवतार घ्यावा लागेल. भगवान श्रीकृष्ण म्हणला, घेतो अवतार. कुणाच्या पोटी? देवकी आणि वसुदेव यांनी भरपूर पुण्य केलं म्हणून यांच्या पोटी अवतार घ्यायचं भगवान परमात्म्यांनी ठरवल्यानंतर म्हटला, मग यांचं लग्न लावून द्यावं लागेल. देवकी आणि वसुदेवाचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर देवकीचा भाऊ कंस आपल्या बहिणीला वाटा लावण्यासाठी निघाला. वरून आकाशवाणी झाली, हे कंसा, जिची वरात तू एवढ्या आनंदाने पार पाडू राहिलाय, हिला होणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. तो म्हटला, हो, हिला होणारा 8वा मला मारणार आहे ना, त्याच्यापेक्षा हिलाच मारून टाकतो. 8 मुलं होण्याचा प्रश्नच नाही. महाराज रावण उठला, खडग घेतलं, खडग मारणार. तर कंसाने हात धरला. कंसाने हात धरल्यानंतर वसुदेवाला सांगितलं, हे वसुदेव म्हटला, हे कंसा, अरे का मारतो? कंस म्हटला, तू आकाशवाणी ऐकली नाही का? हिला होणारा 8वा मला मारणार आहे. अरे हिला होणारा 8वा तुला मारणार आहे ना, मग 8वा मुलगा मी तुला देतो. मग तुम्हाला बंदी खाण्यात राहावं लागेल. ठीक आहे, मी तुमच्या बंदी खाण्यामध्ये राहतो. वसुदेव देवकी